मग तुम्हाला चक्र्यांचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा. थँक्यू. मोस्ट वेलकम. अशा नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज असा विचार चालला आहे, माझ्या हातामध्ये तुम्ही बॉटल आणि फरसाण बघताय. तर मी चालले आहे ना, संध्याकाळची वेळ आहे आणि मी आमच्याकडच्या रानात चालले. म्हटलं बघूया की इकडे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी फिरले, पण जंगलात गेली नव्हती, रानात नव्हती गेली. तर म्हटलं बघूया कितपर्यंत गवत वाढले, काय काय बघायला मिळतंय, काय काय आहे, कितपत मला निसर्ग कॅप्चर करता येतोय. सो त्यासाठी मी चालले. सो तुम्ही पण माझ्यासोबत चला. कोकमाची आमच्याकडे आहे ना, जागोजागी जर तुम्ही पाहिलात ना, तर कोकणामध्ये ना कोकमाची आणि नारळाची झाडं खूप असतात. तर हा कोकमाचं झाड आहे आणि बाकी ही सगळी जी झाडं आहेत ना, ते नारळाची झाडं आहेत. आणि म्हणूनच ना कोकणाला आहे ना कोकोनट सिटी असं म्हणतात. मी प्रत्येक वेळा मेन्शन केले. आणि रातांब्याची पण, म्हणजे याची कोकमाची खूप झाडं असतात, जे आपण मच्छीमध्ये वगैरे आगाळ म्हणून यूज करतो. आणि प्लस आपण त्याचं कोकम सरबत देखील करून खातो. आता आपण अजून पुढे पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला किती एक्सप्लोर करता येतो आपला हा निसर्ग. असं आहे ना, ही जी पायवाट आहे ना, ही पायवाट थेट आहे ना आमच्याकडे सीमेवर जाते. आणि सीमेवरून गेल्यानंतर सरळ स्ट्रेट गेलो ना, की आमची एक नदी येते, जी मी मागे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवली होती. तर आता आपण पहिलं सीमेवर जाऊया. मोहर येतोय, कारण का काजूचा सीझन येणार आहे. आणि तुम्हाला हे देखील सांगते की कोकणामध्ये काजूची झाडं सुद्धा खूप असतात, कारण काजू खूप येतात कोकणामध्ये. तर आहे ना, आपण कोकमाची झाडं पाहिलेली आहे. आता आपल्याला सीमेवर जायचंय. तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये आहे ना, तर आपण आपली सीमा बघू शकतो. इकडे आहे ना, तुम्ही पूर्ण पाठीमागे बघताय छोटी छोटी काजूची झाडं आहेत. इथे ज्याही लोकांची जमीन असते ना, प्रत्येक जण काय करतो, जमीन ओसाड पडू नये, कारण काही लोक मुंबईला वगैरे जातात. सो त्यांना जमिनीमध्ये काही शेती पिकवता येत नाही. मग ते लोक काय करतात, अशी काजूची झाडं लावून जातात. आता बघा, हा किती छोटा झाड आहे, तरी त्याला आत्तापासून मोहर आला. याचा अर्थ याला खूप लवकर बिया येतात. आणि कारण काही काजूंची जाती ही छोटी असते आणि लवकर पटकन बिया येतात, आणि काही खूप मोठे होतात. तोपर्यंत आपल्याला वेट करावा लागतो. सो इथे जे पण हे काजू पूर्ण पाठीपर्यंत पसरलेले काजू आहेत ना, त्या सगळ्यांची जात आहे ती खूप उत्तम जात आहे, म्हणजे खूप लवकर प्रमाणात आपल्याला काजू मिळतात. सो तुम्ही एकदा हे पाहून घ्या. गणपतीमध्ये आहे ना, ही जागा पूर्णपणे साफ केली जाते, कारण का आम्ही ना
गणपतीमध्ये जायचा हा रस्ता आहे. तर आता सध्या मध्ये अवकाळी पाऊस पडला होता म्हणून थोडा गवत वगैरे आपल्याला दिसतोय. सो तुम्हाला मला दाखवायचं होतं आमच्या गावच्या सीमेवरती मी आले. सो ही आहे आमच्या गावची सीमा. पाहू शकता हे असं चौकोनी केलेलं आहे. तर ही आमच्या गावची सीमा आहे. तर मला यासाठी तुम्हाला हे दाखवायचं होतं की या सीमेवरती मागच्या 2 वर्षामध्ये कोरोना अभावी आम्ही गणपती विसर्जन आहे ना इकडे करायचो. म्हणजे इकडे ठेवायचो गणपती. पूजा आरती केल्यानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल गणपतीच्या आम्ही ती पूजा करत होतो. आणि पूजा केल्यानंतर आम्ही इकडे सरळ रोड जो गेला आहे ना तिकडे गोटणीवर म्हणतात, तर ती आमची नदी आहे, तिकडे आम्ही जायचो. तर ही खूप पवित्र जागा मानली जाते आणि हीच आमच्या गावची सीमा आहे. खूप छान असं आहे. आणि इकडे प्रत्येक गोष्टींचं काही सुरुवात करायचं असेल तर इकडे पूजा वगैरे केली जाते. आणि हे जे वडाचं झाड आहे ना इकडे स्त्रिया आहेत ते वडपौर्णिमा करतात गावाकडे आल्यानंतर. तर आत्ता आपण आहे ना तुम्हाला मी सीमा तर दाखवलेली आहे. आपण गोटणीवर जाऊन बघूया, म्हणजे आमच्या नदीवर जाऊन बघूया. मी तर गणपती नंतर इकडे आलीच नव्हती आणि पाहिलेलं पण नाही आहे की तिथे पाणी आहे की नाही किंवा कसं जायला रस्ता आहे की नाही हे सुद्धा माहिती नाही आहे. पण आपण ट्राय करूया आपल्याला पाहायला मिळतंय का. इकडे आहे ना हे जे वरचं झाड आहे ना हे जांभळीचं झाड आहे आणि हरडीचं झाड आहे. हरडी गावाकडच्या लोकांना माहीत असतील. हरडी पहिल्यांदा आम्ही काय करायचो, या हरड्या आहेत ना ओल्या असतात त्या आणायचो, सुकवायचो आणि मग ते विकायचो वगैरे, कारण का त्या खूप औषधी पण असतात, त्याच्यापासून बरेच सारे गुणकारी औषध वगैरे बनतात. सो सीमेवर जायच्या आधी आहे ना आमची ही हरड आहे, हरडीवर असं म्हणतात. आणि इथून लगेच 2 मिनिटावरती आमची सीमा आहे. सो या इकडे पाहू शकता तुम्ही. म्हटलं होतं ना की जायला रस्ता नाहीये, तर पूर्ण गवत वाढलेलं आणि ते पूर्ण आता खाली हे केलेलं आहे. तर आपण छोटी वाट दिसते मला, तिकडची वाट तर बंदच झालेली आहे जायची. तर इथे थोडी दिसते कारण का इकडे मांगे तोडलेले होते, तर त्या मांगे तोडल्यामुळे आपल्याला थोडा रोड दिसतोय. तर आपण बघू. मला वाटलं होतं इकडे आल्यानंतर काहीतरी तोरणं वगैरे काहीतरी दिसेल जंगलात आल्यानंतर, पण सध्या तरी काहीच दिसत नाहीये. आता आहे ना मी मगापासून पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की माझ्या हातामध्ये खाऊ आणि पाण्याची बॉटल होती. तर मगापासून बॅक कॅमेऱ्यानेच व्हिडिओ शूट होत होता, फ्रंट कॅमेऱ्याने माझा म्हणजे मी स्वतः केला नव्हता. तर आत्ता खूप दमले आणि त्यासाठी मी आता एका ठिकाणी खायला बसले. म्हणजे फरसाण आणला होता. हे बघा माझ्यासोबत आदित्य आहे आणि माझी भाची पण आहे. पूर्ण गावात आल्याचं फिलिंग होतंय, कारण का सध्या अशा सिच्युएशनला आली होती की ज्याच्यामध्ये मला कुठे बाहेर जाता आलं नाही जास्त. त्यामुळे म्हटलं इकडचाच गावचा निसर्ग दाखवावा आणि हा परिसर तुम्हाला देखील अनुभवता यावा. तर आत्ता जास्त बडबड करत नाही, पहिल्यांदा खाऊन घेते. इथे आहे ना आम्ही गौरी आणायला येतो. म्हणजे ही जी आहे ना पूर्ण जागा जी आहे पूर्ण पाठीपर्यंत ही गौरी आम्ही इकडे आणायला येतो. इकडे खूप सारे चिरडे असतात, म्हणजे त्याला आम्ही गौरी माता म्हणतो. गणपतीमध्ये आम्ही इकडेच आलो होतो. माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी तिकडे त्या साईडला गेली होती आणि तिकडून गौरी आणली होती. तेव्हा पूर्ण इथपर्यंत पाणी होतं, पण आता सध्या बघा पूर्ण पाणी संपलेलं आहे. तर याच्या 2 मिनिटं खाली गोटणी नदी आहे. तर आपण बघूया पाणी वगैरे आहे का तिथे. पण ही पूर्ण जागा आमची आहे ना ती गौरीची जागा आहे. पहिल्यांदा एक इकडे वरती पण रोड आहे, तर हा सुद्धा रोड आहे. पण इकडचा रस्ता पूर्णपणे म्हणजे एकदमच असा कठीण असा आहे, त्याच्यामुळे मी इकडून आले. फायनली ही गोटणी नदी आहे, म्हणजे इथून सुरुवात होते. आता पाणी संपलेलं आहे. हे पाणी गणपती आणि त्याच्यानंतर अजून 2-3 महिने असतं
आता बघता ते पूर्ण खडका आहे. तर इथून ही गोठणी नदीला सुरुवात होते, ती पुढेपर्यंत आहे. तुम्हाला दाखवते मी. इकडे पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि या साईडला जी शेतं दिसत आहेत ना, इकडे ही शेतं आमची आहे. ही पूर्ण पाणथळ जमीन आहे, इकडे आम्ही शेती करतो. पूर्ण आपण चालतोय ना आता, हे पूर्ण इथपर्यंत असं एवढं पाणी भरलेलं असतं. पण तेही गणपती सीझनमध्येच भरलेलं असतं आणि त्यामुळे आहे ना, आम्ही गणपती यावेळेस आहे ना, गणपती आम्ही इकडेच विसर्जन केले होते, कारण इथपर्यंत पाणी भरलेलं असतं हे. आणि तुम्हाला मी दाखवते आम्ही गणपती कुठे विसर्जन केले. फायनली ही आहे आमची गोठणी नदी. हे जे मध्ये पाणी दिसतंय ना, खड्डा दिसतोय, तर हाच इकडेच आम्ही गणपती विसर्जन केले होते. कारण कोरोनामध्ये जास्त लांब आम्ही जाऊ शकत नव्हतो. मी एक कारिना नदीची पण व्हिडिओ पोस्ट केली होती. तिकडे आम्ही पहिल्यांदा गणपती विसर्जनला जायचो पूर्ण वाजत गाजत. पण आता 2 वर्ष आम्ही आहे ना, इकडेच विसर्जन करतो. कारण का हे कसं आउटसाईड पण आहे, जंगलात आहे आणि याचं काय हानिकारक पण नाही आहे, आणि म्हणून इकडे यायचो. आता सध्या पाणी वगैरे काहीच नाही आहे. मी असंच आली होती की जेणेकरून काहीतरी मला एक्सप्लोर करता येईल, तुम्हाला देखील निसर्ग दाखवता येईल. कारण काही वेळा कसं होतं, मुंबईमध्ये राहून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बघता येत नाही. तर एक सुख अनुभवण्यासाठी आपण कोकणामध्ये येतो आणि या सगळ्या गोष्टी अनुभवतो. तर काही लोकांना नाही मिळत ते बघायला. तर माझी अशी इच्छा आहे की हे ॲटलिस्ट बघून तरी त्यांना एक आनंद मिळावा. तर मी तुम्हाला माझ्या परीने जितकं दाखवता येईल ना, तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अजून पुढे खूप जंगल आहे, पण आता सध्या संध्याकाळ पण झाले, त्यामुळे मी जाऊ शकत नाही. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत जसं आत्तापर्यंत प्रेम करा तसंच पुढे देखील प्रेम करा. लवकरच येऊ नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.